नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मुंबईत मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे आणि त्याच दिवशी मुंबईत निवडणुकांची घोषणा झाल्यानं राजकीय गरमागरमीला सुरुवात झाली आहे. महिनाभरात 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईसह 10 पालिकांचा निकाल लागणार आहे. अर्थातच या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभाच आहेत. त्याचं कारण केरळ राज्या एवढा अर्थसंकल्प असलेली मायानगरी. या मुंबईवर ज्याचा कब्जा, ज्याचं वर्चस्व तो किंग. त्यामुळेच अमित शहा आणि मोदींचं जितकं लक्ष यूपीवर आहे तितकंच मुंबईवरही. गेली 25 वर्ष शिवसेनेची पालिकेवर सत्ता आहे आणि भाजप वाटेकरी. पण आता भाजपचं पारडं जड आहे. शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. अशावेळी विधानसभेला जे युतीचं झालं तेच पालिकेतही होणार का? गेल्या निवडणुकीत किलर फॅक्टर ठरलेल्या राज ठाकरेंचं काय होणार? भाजप सेनेच्या भांडणात निस्तेज किंबहुना दुर्लक्षित झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाताला काय लागणार? आणि भाजप सेनेशी लढण्यापेक्षा एमआयएमची डोकेदुखी रोखण्यातच आघाडीची शक्ती खर्च होणार का, हा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबईचा कौल मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण अशा अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे मुंबई पालिका आणि मुंबईवर कुणाची सत्ता हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर, मनसेचे संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत. सुरुवातीला केशव उपाध्ये यांच्याकडे. केशव उपाध्येची मुद्दा असा आहे की आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे सकाळी सकाळी ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, आशिष शेलार आणि सगळे लोक नेते तुमचे होते, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की आमची युती होणार, पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती होणार. पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आतापर्यंत पारदर्शकता होती किंवा नव्हती? नाही, मला वाटतं नीट तुम्ही ऐकलं नाही स्टेटमेंट की महापालिकेच्या कारभाराबद्दल काही आमची मतं आहेत आणि त्या मतांच्या संदर्भामध्ये तो कारभार कसा असावा, काय असावा याबद्दलची, म्हणजे शेवटी प्रश्न स्वाभाविक आला. मग जागा कमी जास्त काय करणार, जागांचा काय विचार, असा प्रश्न आशिष शेलार ज्यावेळी विचारला त्या शेलार सांगितलं की जागा कमी जास्त हा मुद्दा आता नाहीये, जागा आम्ही नक्की एकत्र बसून सोडू, पण त्याच्यापेक्षा महापालिकेतलं शेवटी कार्यपद्धती काय असली पाहिजे. शेवटी दोन पक्ष एकत्र येतात तर स्वाभाविकपणे काहीतरी डिसिजन करून येतात ना. सत्तेत आहात ना, 25 वर्ष एकत्र सत्तेत, तुमच्याकडे पारदर्शकता आहे किंवा नाही? नाही, असं आहे की समजा काही नव्यानं काही मुद्दे आणावेसे वाटले की हे 4 गोष्टी, मुंबई एक अधिक चांगलं शहर व्हावं, अधिक चांगल्या पद्धतीने मुंबईचा विकास व्हावा, मुंबई जगाच्या पातळीवर आणखीन चांगल्या पद्धतीने यावं, यासाठी काही कार्यपद्धतीत बदल, काही निर्णय करावेसे वाटले तर त्या पद्धतीचं नियोजन, त्या पद्धतीचे मांडणी मुद्दे चर्चेत यावेत आणि त्यातनं पुढे जावं. हे आतापर्यंत तुम्ही ते मुद्दे सुचवले होते पण ते ऐकले नव्हते किंवा काय? आज काय नेमका प्रॉब्लेम काय आहे की आता नव्याने निवडणुका मी सामोरं जातोय, नव्याने एकत्र चर्चा करतोय, तर चर्चा करताना जसे एकत्रित मुद्दे असतात चर्चेचे की कुठल्या कुठल्या मुद्द्यावर किमान, ज्याला आपण फार तर अगदी आजच्या भाषेत बोलायचे तर किमान मुद्दे जे सामंजस्य मुद्दे असतात, या पद्धतीचे कार्यपद्धती मुद्दे आहेत, त्या पद्धती चर्चा करावी आणि ती चर्चा करण्यात गैर असण्याचं काहीच कारण नाही. म्हटलं शिवसेना तर काही आक्षेपाचं कारण नाही त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे माफिया राज संपवायचा असं एकदा किरीट सोमय्या म्हटलं होते, बांद्र्याचा बॉस आहे, पाणी घोटाळ्यात पारदर्शी कारभाराच्या मुद्द्यावर युती होईल, पालिकेच्या भ्रष्टाचाराचा रावण जाळला होता, भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली होती, यातल्या नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरून आपण पुढे सरकणार आहोत युतीच्या चर्चेपर्यंत? नाही, नक्की ते मुद्दे मला वाटतं दोघांचेही, भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार असतील, रावसाहेब दानवे असतील, प्रदेश अध्यक्ष आमचे आणि विनोद तावडे, हे 3 भारतीय जनता पार्टी नेते असतील, शिवसेनेकडून त्यांचे नेते असतील, मला वाटतं हे जे मुद्दे आहेत तुमच्या मनात आहेत किंवा जे मुंबईकरांच्या मनात जे मुद्दे आहेत ते नक्की मुद्दे त्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये ठेवले जातील आणि त्यातनं पुढे मार्गाने घेईल अशी आपण आशा करूया. किशोरी, ते नव्यानं मुद्दे आता समोर आले. पारदर्शकता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. पारदर्शकता नाही का ठेवली तुम्ही गेल्या 25 वर्षात? का असं का वाटलं की आता युती करताना पारदर्शकतेच्या मुद्द्यावर केली पाहिजे, आकड्यांचा खेळ नंतर करू? ते जसे तुम्ही आकड्यांचे खेळ सांगितले तसे शब्दांचे खेळ पण फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. या महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षात फक्त शब्दांचे खेळ करून फवारे उडवले. त्यामुळे पारदर्शकता ही आजही ठेवली आहे. शिवसेनेनी कधी वेगळं काही काम केलेलं नाही. जे आहे ते लोकांसमोर ठेवलंय आणि जे आहे लोकांना हवंय ते दिलंय. त्यामुळे पारदर्शकता नेमकी कशात ते त्यानेच सांगावे. त्या शब्दाचा अर्थ संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं. नुसतं ते एक छान अलंकारित शब्द वापरून लोकांना कुठेतरी गोंधळात टाकण्याचे प्रयत्न कधीही करू नये असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे पण मुद्दा असा आहे की संदीप देशपांडेजी, आता असं आहे की मुद्दा असा आहे की पालिकेच्या या रणधुमाळीमध्ये आता मनसे पण म्हणजे जोरदार उतरले. आज राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि सगळ्या म्हणजे 10च्या 10 पालिकेतल्या सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत. मुद्दा असा आहे की आता मनसेची ताकद गेल्या निवडणुकीतली आणि आताच्या निवडणुकीतली याचा जर हिशोब मांडला तर आता आपण कुठे आहोत असं वाटतंय तुम्हाला?
नाही, आता मी मगाचपासून चर्चा ऐकत होतो. मला असं वाटतं ही जी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी ही नाटकं गेल्या 2 वर्षापासून चालू आहेत की निवडणूक आली की आम्ही वेगळे लढणार, युती होणार नाही होणार, या चर्चेमध्ये लोकांना गुंतवायचं आणि जो मूळ मुद्दा आहे पूर्ण इलेक्शनचा की गेल्या 5 वर्षात तुम्ही काय कामं केलीत, या मुद्द्यावरनं लक्ष आठवायचं, ह्याच्यासाठी ही सगळी नाटकं चाललेली आहेत. मूळ विषय असा आहे की मनसेची ताकद गेल्या 5 वर्षात मुंबई महानगरपालिका असो किंवा नाशिक महानगरपालिका असो, नाशिकमध्ये तर आम्ही सत्तेत होतो, तिथे आम्ही केलेली विकासाची कामं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जो लोकांनी आम्हाला विरोधी पक्ष म्हणून जो रोल दिलेला होता तो आम्ही अत्यंत प्रभावीपणे राबवलेला आहे. आज शिवसेना भाजपच्या कामात संदर्भात किंवा आज रस्त्यांची परिस्थिती असेल, गेल्या 5 वर्षामध्ये अनेक मुद्दे महापालिकेतले असतील, अनेक भ्रष्टाचार असतील, अनेक विषय असतील की ज्याच्यावर सत्ताधारी म्हणून जे काम करणं अपेक्षित होतं ते केलेलं नाहीये. तिथे त्यांच्यावर जो भ्रष्टाचार महानगरपालिकेत झालेला आहे तो उघड करणं असेल, ही सगळी कामं आम्ही प्रभावीपणे केलेली आहेत. पण संदीपजी, असं का झालंय की इतके प्रभावीपणे कामं केलीत हे तुम्ही सांगतायत, राज ठाकरेंनी इतकी मोठी उद्घाटनं केली, म्हणजे अनेक चांगल्या प्रकल्पांची पण उद्घाटनं केली, हरकत नाहीये, पण शेवटच्या काळामध्ये असं काय झालं की विरोध करायला सुद्धा लोक उरली नाहीत, म्हणजे इतकं पक्षातून बाहेर लोक जाण्याचं प्रमाण का वाढलं? असं अजिबात नाही. आज ह्याची सगळ्याची समर्पक आणि पूर्ण विश्लेषण करून उत्तर माननीय राजसाहेबांनी आज सकाळची जी फेसबुक लाईव्ह झाली दादर आमच्या वॉर रूम मधनं त्याची सगळी उत्तरं दिलेली आहेत. आणि साहेबांनी हे सांगितलं की गेले 24 तरी आम्ही 60 आणण्याची ताकद ठेवतो ना. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवट कसं असतं, एक हवा आली की काही लोक घाबरतात आणि इकडनं तिकडे पळतात, पण ज्या पक्षांकडे जात आहेत जर त्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाही आहेत म्हणून दुसऱ्यांचे उमेदवार पळवायचे एवढे वर्ष राजकीय पक्ष स्थापन करून, त्याच्यापेक्षा मनसेची स्थिती चांगली आहे ना. आमचे उमेदवार आमचे स्वतःचे आहेत, आम्हाला दुसऱ्या पक्षातनं आणून त्यांना उभं करून त्यांना पैसे देऊन उभं करा, हे धंदे आम्हाला करावे लागत नाहीयेत. ठीक आहे, जे भारतीय जनता तुम्हाला पक्ष आणि ठीक आहे शिवसेनेला ठीक आहे संदीपजी, तुम्हाला उमेदवार मिळत नाहीत का? तुम्ही इतके सगळे उमेदवार आयात का करताय सगळीकडे? निश्चितपणे संदीपजींनी विचारावा की दुसऱ्या पक्षातले उमेदवार आणणं, अहो जे स्वतः दुसऱ्या पक्षातनं बाहेर पडले, ज्यांचे सगळे अख्खी शिवसेना काय त्याला आता खूप वेळ झाला, त्यांचा स्वतःचा विचार काय? आता तुम्ही 15 वर्षांचा विचार स्वतंत्र पक्ष त्यावेळेची सगळी कारणं वेगळी होती, बरोबर ना, त्यावेळेची सगळी स्थिती वेगळी होती, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. बरोबर आहे संदीप, सांगू नका. अगदी बरोबर. आता पुढच्या प्रमाणाचं फोडून नाही आणले तिथे किंवा आम्ही काय भारतीय जनता पक्षासारखे आम्ही याला गळ टाक त्याला गळ टाक, अगदी बरोबर आहे, त्याला बोलो, हे असं आहे की केले. ज्यांना त्यावेळी विश्वास मिळवता आला नाही म्हणून परिस्थिती वेगळी होती म्हणून बाहेर पडलात आणि आता किती कार्यकर्त्यांचा लोकांचा विश्वास टिकवता आला तुम्ही नाही, काय विश्वासन संपादन केलं येत निवडणुकीत कळेल ना. तुम्ही 2 वर्ष तुम्ही आज सत्तेत आहात, 2 वर्ष तुम्ही काय कामं करता? हा कार्यकर्त्याचा विश्वास तुम्ही म्हणताय, त्यावेळी काय परिस्थिती वेगळी होती म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आता काय कार्यकर्त्याचा विश्वास देऊन कार्यकर्ते सोडून चालले. काय तुमच्या मुख्यमंत्र्यांनी एक बोलले, आवाज मोठमोठ्याने बोलल्याने चर्चा नाही होतो, वस्तुस्थिती स्वीकारा. ठीक आहे संदीपजी, मी तुम्हाला थोडंसं थांबव. संदीपजी आणि केशव उपाध्याय आणि संदीपजी 2 सेकंद फक्त मला वेळ द्या. मुद्दा असा आहे केशव उपाध्यायजी की तुम्ही ठीक आहे, तुम्ही आता म्हणजे राजकीय पक्ष म्हणून तुम्ही एकमेकांशी भांडाल, तुम्ही एकमेकांची उणी काढाल, पुढचे 1.5 महिने हे महाराष्ट्राला अजून खूप बघायचं. आत्ताशी तर सुरुवात आहे, म्हणजे ठीक आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून पुढे आहे, हरकत नाही. पण मुद्दा असा आहे ना की हे सगळे लोक घेताना तुम्ही विचार काय करताय? म्हणजे तुम्ही ज्यावेळेला विठ्ठल शेलारांना घेता की संत महात्मे म्हणून घेता का? पवन पवारला घेताना संत महात्मे सज्जन आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून घेता का? पप्पू घोलप, श्याम शिंदे, काय विचार काय असतो तुमचा घेण्याबद्दल? म्हणजे क्रायटेरिया काय आहे की कोणीतरी कुठले तरी 4 गुन्हे दाखल असल्याशिवाय तुम्ही पक्षात घेत नाही असं वाटायला लागलं? नाही, असं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीमध्ये हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. आता त्यातली 2-4 नावं तुम्ही आता घेतलीत, त्यातलं एक म्हणजे इथपर्यंत काही जणांनी चालू केलं, काय युवा मोर्चा उपाध्यक्षपद दिलं, अमुक दिलं, अशा प्रकारच्या बातम्या काही जणांनी चालवल्या. हे अतिरंजित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं पद दिलं नाही. तो त्याला बरं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी ऑलरेडी जाहीर करून टाकलं की त्याला पक्षातनं काढून टाकण्यात येईल, हेही दानवेंनी सांगितलं सकाळी याच्यामध्ये. त्यामुळे हजारो लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि ती चांगली लोक येतात. त्यातली 2-4 नावं जी तुम्हाला अशी वाटतात की नाही 2-4 नावं ही तुम्ही दाखवतायत, ठीक आहे ना, पण त्यांना त्यावेळी योग्य पद्धती कारवाई घेतली जाईल. मोक्का होता, सांगितलं ना, तेच सांगतो तुम्हाला मी, तेच सांगतो की प्रदेशाध्यक्षांनी ऑलरेडी त्याबद्दलचा खुलासा केला की जे कोण असं आहे त्यांना पक्षात पारदर्शकता, हीच पारदर्शकता त्यांना पाहिजे ना. पण सांगितलं म्हणून मी मगाशी म्हटलं, पारदर्शकता जर आमच्याकडे विचारताय तर जे घेताय त्यांची आधी पहिली तपासा ना. आज जर विधानसभा पाहिली तर राष्ट्रवादीचे जेवढे आमदार झाले
त्यांच्या तर गुन्हे आहेत, दाखल गुन्हे आहेत. मग अशा लोकांची पारदर्शकता तेव्हा तपासली का आपण? जे घेतले, डोकी घेतली, पैसे घेऊन निवडून आणले, असेच लोक म्हणतायत. मग 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 त्याच्यामधली क्वालिटी काय? मग जर आपण म्हणतोय की जर फक्त सरासरी आपल्याला नुसतं पास व्हायचंय, ते पास न होता लोकांना जर खऱ्या अर्थाने चांगली सुविधा द्यायची असेल तर चांगल्या क्वालिटीची माणसं आली पाहिजे, हे तुमचं वाक्य आहे. मग ही क्वालिटी कुठची? मग क्वालिटी मधली पारदर्शकता कुठची ते तर सांगा आम्हाला. उपाध्यायजी 30 सेकंद. असं आहे, मुळात 30 सेकंद अवघड पण तरी देतो. मुळामध्ये राष्ट्रवादीकडून अशी कुठल्याही गुन्हेगारी वृत्तीचे लोक विधानसभेत आले, अजिबात हे मला बोलू नका, सांगा. मीडियाकडे त्यांची नावं आहेत. हो, नावं सांगा ना मला. गुन्हेगारी वृत्तीचे राष्ट्रवादी लोक सगळे आमच्याकडे आली आहेत. आलेले 17-18 सांगा मला, तुम्ही कृपया नाही, आता सांगा. माझ्याकडे ती नावं नाही, मी मग मिळत हा, नाही. असं- पण अशी वेगविधान नाही करायची ताई. ताई, आपण चर्चा मुद्द्यावर टीव्हीवर बरं, बरं, पण ताई, मुद्दा असा आहे की ठीक आहे, तुम्ही आता अशी चर्चा गुन्हेगारी नाही पार्श्वभूमीच्या करायची. त्यामुळे नेत्यांना मग का घेतला शिवसेनेतले आणि कारनामे करावे लागतील. त्याच्याबद्दल बऱ्याच उत्तर गोष्टी आपण करावं लागतील परत शिवसेनेचे. त्याच्याबद्दलची चर्चा आपण वेगळ्या पद्धतीनं करू शकू. पण आज आपला मुंबईचा मुद्दा आहे. तर मुद्दा असा आहे की रस्ते घोटाळा 352 कोटी झाला, कचरा घोटाळा 900 कोटीचा झाला, नालेसफाई घोटाळा 280 कोटीचा झाला. याच्यामध्ये अधिकारी निलंबित झाले. कचरा घोटाळ्यामध्ये पण काही लोकांना म्हणजे एका ठिकाणावर कचरा नेण्यासाठी गाडीची 2दा नोंद झाली वगैरे वगैरे. हे सगळे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता ते तुमच्यामध्ये सत्तेचे वाटेकरी होते. आता ते हात वर करून उभे आहेत. आता ते पारदर्शकतेबद्दल बोलतायत. आता तुमच्याकडे तुम्हाला उत्तर द्यायचे मुंबईकरांना की तुम्ही काय केलं. आता मुद्दा असा आहे की तुम्ही पारदर्शकता ठेवली नाही, अशा पद्धतीची पारदर्शकता ठेवली नाही, असं ते सगळ्या मुंबईकरांना ठासून सांगतायत. तुम्ही आता काय करणार आहात? हा मला प्रश्न. हो, मुळामध्ये आमच्या पक्षप्रमुखांनी मागच्या वेळेला ज्या वेळेला राज्यव्यापी आमचं शिबिर झालं त्याच्यात पूर्णतः सांगितलेलं की बाबा युतीचं काय असेल ते मी एकटा बघेन. त्यामुळे जे पक्षप्रमुख आम्हाला निर्णय देतील त्याच्यावरती आम्ही आहोत. आणि मुळामध्ये प्रश्न त्यांनी विचारलेत तर त्याची उत्तरं त्यांनी द्यावी जनतेला. कारण प्रत्येक वेळेला जर आम्हाला टार्गेट केलं आहे तर त्यांनी आमच्याकडे काय येत आहेत याचं उत्तर ते देतील ना जनतेला की बाबा ह्या ह्याची कारणाने उत्तर तर तुम्हाला द्यावी लागतील ना ताई. हो, आम्ही देऊ ना. याची उत्तर तर तुम्हाला द्यावी लागतील ताई. ते सुरू झालं सगळं, तडीच लागली, आम्ही प्रकरण मारी देऊ. लागतात. आणि अभिजित, प्रश्न असा आहे की आज जे भाजप मुद्दे उपस्थित करत आहे की पारदर्शकता हवी. ही पारदर्शकता गेली काही जे वर्ष, जे 20 वर्ष सत्तेत एकत्र होत बसले होते त्यावेळेस नव्हती का? ती नसतानाही तुम्ही सत्तेत राहिलात का? तुम्ही भले दुर्योधन नसाल पण धृतराष्ट्र तरी झाला होतात का? आणि ह्याची जबाबदारी तुम्हाला अचानक असं जागृत होऊन अचानक एकदम या पारदर्शकतेच्या गप्पा मारून ही सगळी जबाबदारी तुम्हाला कशी झटकता येईल? मला आज वाटतं की माझं आजची जे विधानं आहेत त्यांची सगळी ही कुठेतरी मला वाटतं की या सगळं जे घडलंय मागच्या काळातल्या चुका त्याला आम्ही जबाबदार नाही, आम्हाला बाजूला जायचंय. म्हणजे युती करण्याची जरी भाषा असली तरी वेगळं लढण्यासाठी जी पार्श्वभूमी तयारी करावी लागते ती साधारणतः पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सुरू आहे. मी म्हणजे संदीप देशपांडेंना मी एवढं सांगतो की त्यांच्या मागच्या जर 5 वर्षाचा, विशेषतः मागच्या 5 वर्षाचा विषय बघितला त्यांना निश्चितपणे नैतिक अधिकार आहे तो प्रश्न विचारायचे. कारण ते सत्तेच्या बाहेर होते. काँग्रेसपेक्षाही बऱ्यापैकी त्यांनी प्रत्येक वेळेस सरकारला, तिथल्या प्रशासनाला असेल, महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारलेत. पण जे सत्तेतच बसलेत ते जर मोठ्या आवाजात प्रश्न विचारत असतील तर अचानक जागृत झालेल्या या सत्सद विवेक बुद्धीचं उत्तर भाजप कधी देणार आहे की नाही? पण केशव उपाध्यायजी, मुद्दा असा आहे ना की तुम्हाला युती उत्तर करायची नाही तर अभयरावांचं तुम्हाला उत्तर युती देतो ना. करायची नाही तर तुम्ही हे सगळं रामायण कशाला ऐकवताय लोकांना? एक मिनिट. मुळामध्ये युती करायची नाही, आता हा निर्णय कोणी काढला, हा निष्कर्ष कोणी काढला? म्हणजे आता पहिल्यापासून नाही नाही नाही, आता- अभय देशपांडेंचं मत आहे ते. एक आता बरं, मी अभय देशपांडे मतांचा आदर करतो, ठीक आहे, ते पत्रकार आहेत. पण मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यापासून, अगदी विधानसभेच्या इतिहासापासून घ्या, विधानसभेच्या नाही, अभय देशपांडेचा प्रश्न खूप स्पेसिफिक आहे की तुम्ही आता येतो मी धृतराष्ट्र होतात का तुम्ही मी इतकी येतो वर्ष? त्याच्यापर्यंत. असं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये सत्ता आल्यापासून ज्या ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तशा चौकशा लावल्या जात आहेत आणि त्यातनं अधिकारी, जे दोषी अधिकारी आहेत ते सापडतायत, ते सस्पेंड झालेत, कारवाई सुरू आहे. हे बघितलं ते ह्याच्या पूर्वी सुद्धा मागणी होतच होती महापालिकेतल्या काही कारभाराबद्दल. मला एक छोटा प्रश्न, उपाध्यायजी, छोटा त्यातही ते प्रश्न, प्रश्न छोटा प्रश्न. उपस्थित केले, कारवाई सुरू झाली. आपल्यासोबत सप्राजी आणि नवाब मलिक बराच वेळ आहे. Yes, मी येतो संदीपजी तुमच्याकडे. तुम्ही मुद्दा असा आहे की जर उद्या जाऊन जर शिवसेनेनं असं मान्य केलं की चला ठीक आहे, पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती आम्ही युती करायला तयार आहोत, तर शिवसेनेनं इतक्या वर्षात जे तुम्ही आरोप केले ते सगळे पावन होणार आहेत का? तुम्ही ज्या लोकांना घेतलं त्यांच्याप्रमाणे ज्यांना तुम्ही पावन करून घेतलं त्यांना पावन करून घेणार, ते आरोप पावन होणार आहेत का? आणि मुद्दा असा आहे, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लोकांचा तुम्ही गोंधळ उडवू नका ना. तुम्ही एकतर लोकांना स्पष्टपणे सांगा की शिवसेनेनं घोटाळे केले, शिवसेनेनं असं केलं, शिवसेनेनं तसं केलं, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. तुम्ही म्हणताय की तुम्ही हातात हात घालून जायला पण तयार आहात.
तुम्ही दुसरीकडे असं म्हणताय की नाही आम्ही युती करणार पण पारदर्शकतेच्या मुद्द्यावर करणार, आणि तुम्ही अशा आरोप पण करताय. तुमच्या उद्देशावर शंका निर्माण होईल अशी परस्पर विरोधी वक्तव्य तुम्ही का करताय? आमच्या उद्देशावर कुठेही कुणालाही शंका उपस्थित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, नंबर 1. नंबर 2, मला अजूनही आठवतं आणि ताई इथं बसल्या ताई पण सहमत असतील, या घोटाळ्यांमध्ये जे काय त्याच्या चौकशा थांबलेल्या नाही, त्या चौकशा ऑलरेडी सुरू आहेत. जे कोण असतील ते त्याला कोणी म्हणजे शिवसेनेला असं आवडणार आणि त्यांना पाठीशी घालणं, कोणी जर त्यात जे कोण घोट्यात सहभागी असतील ते म्हणजे आम्ही तुम्ही कधी तुम्ही घातले पण नाही आणि आम्ही ते म्हटलं बघा पण ताई नाही. त्याच म्हणत घालणार नाहीत. बघा नाही, नाही, आता मला एक गोष्ट सांगा उपाध्यक्ष जे कोणी असतील हे बघा, जे कोणी असतील त्यांना पाठीशी घालायचा संबंधच येत नाही, त्या चौकशा होणार आहेत. आणि नंबर 3 मुद्दा असा आहे उपाध्यक्षजी की बांद्र्याचा बॉस पाणी घोटाळ्यात, पाणी टँकरच्या घोटाळ्यात असं म्हटलं, तर हे नाव कोणाला नाव- म्हटलं? माफिया राज संपवायचं, हे राज कोणाचं होतं? तुम्ही सांगितलं का नाही त्यावेळेला की हे कोणाचं राज होतं? तुम्ही आज सांगून येईल ना टाका. चौकशीत ना बाहेर, तुम्ही भ्रष्टाचाराची ते हंडी चौकशीत फोडली. ना येईल ना बाहेर. असं काय करताय? चौकशा सुरू तुम्ही आहे. परत लोकांचा गोंधळ होतो. अजिबात गोंधळ नाही. तुम्ही सांगा सत्ताधाऱ्यांची उपाध्यक्ष, तुम्ही सत्ताधाऱ्यांबद्दल बोलत होता, तुम्ही प्रशासनाबद्दल बोलत होता. मला मी 30 सेकंद बोलतो मग आपण. अडचण अशी आहे की तुम्ही वेगळे परसेप्शन तुम्ही अर्थ काढताय. नाही ना. जनता आणि आमच्यामध्ये कुठलाही मतभेद गोंधळ नाहीये. तुम्ही चुकीचे परसेप्शन काढून तसे अर्थ तुम्ही करताय. तुम्ही त्याला उत्तर दिली होती. नाही ठीक आहे ताई आम्ही नेहमीच सकारात्मक उत्तरं दिली होती. यांना पाहिजे तसे ह्यांनी झगे घालून घेतले आणि शिवसेनेला बदनामाचं काम करण्याचा प्रयत्न केला. हे उपाध्यक्ष आता याच्याबद्दल आहे ना, याच्याबद्दल आता मला जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला खोलात जाऊन तुमची परत अडचण करायची मला नाही. अडचण कारण काहीच तुम्ही- नाहीये. तुमची अडचण होते. मी नाही, तुम्हाला काही विचारलं अडचण तर तुम्ही नाही म्हणता. तुम्ही ताईंना सोबत घ्यायचा प्रयत्न करता. ताई म्हणतात की तुम्ही अरे हो वेगवेगळे ना, झगे अरे घातले. ताई, तुम्ही असे त्यांची कुठले भूमिका झगे आहे. घातले अहो, ताई, होते? ताई कुठले झगे घातले त्यांनी? नाही सांगा ना. आता पण बोलताना ते म्हणाले ना, हा घोटाळा तो घोटाळा तो घोटाळा. घोटाळे झालेच ना, तुम्ही ते पण अधिकारी सांगितलं, गेले, चौकशा माफिया सुरू आहेत राज. ताई. असं काय तुम्ही पण करताय? सांगितलं की टँकर घोटाळा, बँड्रा. बरं ताई, घोटाळे झाले तेव्हा- का? तेव्हा- चौकशी झाली तेव्हा नाही का? मला सांगा. जे सोमय्या यांचे जे कोण हे आहेत खासदार, खासदार आहे. ते बेफाम बुलेट ट्रेन जसे असते तसे सुटलेले असतात, वाटेल तसे आरोप करतात. त्यावेळेला बरोबर त्यांच्या बरोबर येतात. सोमय्या जेव्हा यांनी केलेले अंगाशी आलं आरोप की म्हणतात वस्तुस्थिती ते पुढे त्यांचं- सगळे खरे नाही, नाही. आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं अधिकारी विधान आहे आता म्हणून. ऑलरेडी कारवाई झाली मुलामध्ये आहे हे आपण आमच्याकडे सगळे जे आम्ही पाहतो आहोत. बोलतो, त्यामुळे त्या ते आरोपांमध्ये किमान आम्ही तथ्य म्हणतो होतं तरी, हो, हे तर हे आमचं दिसतंय. विधान आहे. केशवजी, या आरोपांच्या चौकशा तुम्ही लावल्यात बरोबर सुरू आहे, आहे. पण सत्तेत असताना हे घोटाळे थांबवणं तुम्हाला शक्य होतं. ते तुम्ही प्रयत्न केलं- केले. तुम्ही ते केलेत उलट का? स्वच्छ तुम्ही आता- प्रशासनाची हमी आम्ही तुम्ही देतोय. त्यावेळेस तुम्ही सत्तेत Yes, राहिलात की नाही नाही? अहो नाही, ज्यावेळी एक मिनिट. गेले 2 वर्ष ही प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय आणि स्वच्छ महापालिका, पारदर्शक महापालिका प्रयत्न यावी, करताय. याचे आमचे प्रयत्न आहेत. ठीक आहे तुम्ही प्रयत्न करताय, पण तुमचे प्रयत्न कशा पद्धतीचे आहेत नाही, किंवा कशा पद्धतीचे आहेत ते दिसतंय. म्हणजे तुमच्या उत्तरावरून पण दिसतंय आणि लोक त्याच्याबद्दल ठरवतील. Yes. एक आपल्यासोबत आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, बराच वेळ त्यांना बोलायचं आहे, चरणसिंग सप्रा आहेत. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत की नेमकं या युतीच्या भांडणात मी आतापर्यंत नाही आलो नवाब मलिकजी, त्याचं कारण की ही भांडणं होऊ दिली मुद्दाम की लोकांना कळायला पाहिजे. तर तुमची जागा कुठे आहे ते पण तुम्हाला सांगावं लागेल. तर ब्रेक नंतर आपण बघणार आहोत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या अस्तित्वाच्या लढाईत कुठे आहे. छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी. तर मुद्दा असा आहे की रणधुमाळी सुरू झाली आणि मुंबईकर कुणाला कौल देणार. ब्रेक पूर्वी आपण शिवसेना आणि भाजप मधल्या पारदर्शकता जी आहे त्या मुद्द्यावरती आपण बघत होतो आणि कशा पद्धतीची पारदर्शकता ही पण महाराष्ट्रानं बघितली कदाचित चर्चा चालू असताना. नवाब मलिकजी, मी तुमच्याकडे होतो. या सगळ्या वादामध्ये तुमचा पक्ष आहे कुठे आणि या पालिकेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळीमध्ये तुम्ही कुठे बघताय? असं आहे की तुम्ही जे सेना आणि भाजपच्या पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराचे आरोप ते एकमेकाला उत्तर देत आहे. या मुंबई शहरामध्ये 92 साली काँग्रेसला एक हाती सत्ता मुंबईकरांनी दिली होती. 96 साली काही नगरसेवक फोडून सत्ता असताना जोशी साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी 2 वर्ष ते आणि 20 वर्ष पुन्हा सेना आणि भाजप एकसंघ मुंबईची सत्ता चालवत आहे. चालवत असताना काही समित्यांवर अध्यक्ष यांचे, काही समित्यांवर अध्यक्ष त्यांचे. त्यामधल्या काळामध्ये मेयर इन काउन्सिल सिस्टम आणला होता. मुख्यमंत्री जोशी साहेब असताना तेव्हा महापौराला सगळे अधिकार देण्यात आले होते. साटम साहेब हे शिवसेनेचे मेयर होते आणि डेप्युटी मेयर सध्या जे खासदार साहेब आहे शेट्टी साहेब होते. संपूर्ण महानगरपालिकेची तिजोरी खाली करून टाकली. नंतर स्वतः या सरकारने सिस्टम बदलली. आता आज भाजप सांगते की सगळं शिवसेनेने भ्रष्टाचार केलेला आहे.
मग जे इतर समिती आहे जिथे अध्यक्ष भाजपाचे आहे, एज्युकेशन कमिटी, तिकडे गणवेश वाटप, रेनकोट वाटप, बॅग वाटप, याचा मोठा घोटाळा झालेला आहे. मग याच्यात शिवसेना जबाबदार आहे की भाजप जबाबदार आहे? म्हणजे वेगळे वेगळे समित्या जे भाजपच्या अखत्यारीत आहे तिकडे पण घोटाळे आहे. आणि घोटाळा हे करण्यामध्ये भाजपचे नेते हे मोठे प्रमाणावर सामील होते. बरोबर आहे. घोटाळा करणारे लोक जे आहेत ते सांगताय की जेव्हा या मुंबईतले प्लॉट हडपण्यात आले, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्लॉट परत घेणार आहे. या भाजपच्या नेत्यांचे प्लॉट आजपर्यंत परत त्यांनी दिले काय? म्हणजे भाजप या लुटारू जे कारभार आहे त्याच्यात भाजप पण सामील होता, ही खरी परिस्थिती आहे. पण नवाब मलिकजी, आता तुम्ही एकमेकावर हे आरोप करून नाही, हे नाही, चालणार नवाब मलिकजी. नाही. ही सध्या जी परिस्थिती. हा बोला. हा, तुम्ही हे म्हणताय ते ठीक आहे की त्या दोघांचे आरोप प्रत्यारोप चालले, तर दोघं सत्तेत होते, सगळ्या महाराष्ट्राने बघितले. पण आता प्रॉब्लेम हाच झालाय ना की ते दोघं सत्तेत होते, दोघं भांडतायत. कधी म्हणजे मागच्या विधानसभेला बघितलं की उद्धव ठाकरे म्हणाले अफजल खानाच्या फौजा येत आहेत, मग त्याच्यानंतर संजय राऊत म्हणाले हे निजामाच्या बापाचं राज्य आहे, मग त्याच्यानंतर मोदींना कुठल्या चौकात उभं करायचं असं परवा उद्धव ठाकरे म्हणाले. ही अशी वक्तव्य होत राहतात आणि याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये चर्चाही होत नाही. तर तुम्ही हे कन्व्हिन्स करण्यामध्ये, लोकांमध्ये पोहोचवण्यातच तुम्ही कमी पडता असं वाटत नाही तुम्हाला? नाही, असं आहे बघा, माध्यमाच्या माध्यमातून चर्चा काय होत असतील तर मतदारांपर्यंत आमचे कार्यकर्ते जात नाही, हे तुमचा गैरसमज आहे. अच्छा, एकंदरीत आता भाजप युती शिवसेनेशी होणारच नाही त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. नुसता चर्चा, शेवटी काय निर्णय हे सगळं ठरलेलं आहे, त्यांची युती होणार नाही. आता निवडणुका होत असताना भाजप ज्या पद्धतीने या मुंबईमध्ये राजकारण करते, कुठेतरी भ्रष्टाचाराचे खापर शिवसेनेवर फोडून ते स्वतः क्लीन हे प्रतिमा ते निर्माण करताय. मग इतर मतामध्ये विभाजनी करण्यासाठी हैदराबादहून नेते बोलून घेताय, त्यांना पैसे देताय आणि त्या पद्धतीने त्यांची सगळी खेळी सुरू असताना जरी यांना वाटत असेल की यांच्याकडे सत्ता येणार आहे, आम्ही कुठे आहोत तुम्ही सांगताय, निकाल आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. पण ज्या प्रकारे या मुंबईमध्ये कचरा, पाणी, टंचाई, झोपडपट्टीवासियांचे हाल, हे सगळे परिस्थिती असताना आमचे कार्यकर्ते जे कामा करताय, जे आमच्या कार्यकर्त्यांचा जनसंपर्क आहे, त्या जोरावर आम्ही निवडणुका लढणार आहे. पण आता तुम्ही म्हणालात नवाब मलिकजी, आता म्हणालात की हैदराबादवरून नेते हजारो बोलवले जात कोटीची जाहिरात पक्षाची जरी होणार नाही तरी जे कार्यकर्त्यांचा जनसंपर्क आहे त्याच्या आधारावर ही निवडणुका आम्ही जिंकू आणि निकाल आल्यानंतर आमची परिस्थिती किती सुधारलेली तुम्हाला दिसणारच आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही म्हणालात की हैदराबादवरून नेते बोलवले जाते तुम्हाला रोखण्यासाठी आणि याच्यासाठी, तर तुमची शक्ती तर तिथंच खर्च होणार असं दिसतंय. म्हणजे नाही, काय खर्च होत नाही. असं आहे, काही कितीही पैशाचा वापर करून मीडियामध्ये फुल पेज जाहिराती देणे, हजारो कोटीची जाहिरात, होर्डिंग्स किंवा एका वातावरण निर्मिती, याच्यातून मतं मिळत नाही. या मुंबईमध्ये जनसंपर्क ज्यांचा असतो त्या माध्यमातून नगरसेवक निवडून येत आहे. या मुंबईमध्ये प्रत्येक वेळी 20-20 लोक अपक्ष निवडून येत आहे. त्या वार्डामध्ये हे जाहिरातीचा इम्पॅक्ट होते काय? म्हणजे जे कार्यकर्ते, जे नगरसेवक चांगली कामं करतायत त्यांना पुन्हा संधी मुंबईचे मतदार देत आहे. आता भाजपला वाटत असेल आता त्यांची हवा आलेली आहे, शिवसेनेला वाटत असेल तशी परिस्थिती नाही. मतदान झाल्यानंतर निकाल येईल तेव्हा लोकांना कळेल. ठीक आहे. तुम्ही मतदानाची वाट बघा असं सांगताय, पण मुद्दा मी येतो तुमच्याकडे. संदीप देशपांडे, तुम्हाला बोलायचं आहे, पण मी एकदा चरणसिंग सप्रांकडे जातो. सप्रा बराच वेळ ऐकतात ही सगळी चर्चा. सप्राजी, मुद्दा असा आहे की तुमच्या पक्षात राष्ट्रवादीवाले म्हणतात की हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे शिवसेना भाजप भांडतंय. तुमचा पण हाच आरोप आहे, तुमचे नेते पण हेच बोलतात. मुद्दा असा आहे की तुमच्या म्हणजे दोन्ही मिळून विरोधकांनी तर 3 वेळा विरोधी पक्ष नेता बदलला. प्रश्न असा आहे की काँग्रेसमध्ये संजय निरुपम गट, परत गुरुदास कामत गट यांच्यामधल्या वादांमध्ये खूप शक्ती खर्च होते. यांच्याशी लढून जी शक्ती वाचेल त्याच्यानंतरच तर तुम्ही पुढे लढणार ना. नाही, ते गटाच्या जे तुम्ही म्हणतात तसं काही नाही आहे काँग्रेसमध्ये. आणि शेवटी मुंबईकर जे आहेत ते मुंबईची निवडणूक हे डेव्हलपमेंटच्या आधारावर ही निवडणूक होणार आहे की गेल्या 21 वर्षात भाजपने मुंबईची काय डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि अनेक जे घोटाळे झालेले आहेत ते रोडचा घोटाळा असो किंवा SWDचा असो किंवा हेल्थ केअरचा असो किंवा रुग्णालयाच्या किंवा एज्युकेशनच्या,
हे सगळे घोटाळे मगाशी देशपांडे पण सांगत होते, लोक हे पाहतात की हे अनेक घोटाळे झालेत आणि आज भाजपा 21 वर्षानंतर भाजपाला पारदर्शकताची म्हणजे लक्षात आली आहे. 19-20 वर्ष यांनी लक्षात आलेला नाही पारदर्शकता असली पाहिजे किंवा जे काय. आता गेल्या 1 वर्षात तुम्ही बघितलं असेल की भाजप सेनेला आरोपी ठरवतात आणि सेना भाजपला आरोपी ठरवतात. म्हणजे एवढ्या पातळीवर गेलेला आहे की इथे मुलुंडमध्ये रावण म्हणजे ज्या दिवशी विजयदशमी असते त्या दिवशी सेनेच्या भ्रष्टाचाराचा मोठा पुतळा, त्या पुतल्याचा दहन करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या आणि इतर नेत्यांनी केला होता आणि आपसात वाद झाला या लोकांचा. तर आज परत ही युती भाजप सेनेची घडणार आहे की नाही, कधी दिसते की घडणार, कधी दिसते नाही घडणार. तर मुंबईकर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत. ह्यांचे जे नाटकं चालू आहेत गेल्या 21 वर्षापासून, ते नाटकं मुंबईकरांना अजिबात सहन होणार नाही. ही निवडणूक मध्ये बदल पाहिजे लोकांना आणि ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या आधारावर होणार आहे. सप्राजी, मुद्दा असा की तुम्ही डेव्हलपमेंट म्हणताय, मुद्दा असा की तुमची राज्यात 10 वर्ष सत्ता होती, केंद्रात 10 वर्ष सत्ता होती, त्याच्यानंतर पण तुम्हाला हे लोकांना कन्व्हिन्स नाही करता आलं की मुंबईचा विकास शिवसेना भाजपकडून होत नाहीये आणि आता तुम्ही सत्तेत नसताना तुम्ही हे लोकांना कन्व्हिन्स करणार आहात. नाही बघा, सत्तेत असताना जे सहकार्य होत असेल ते सहकार्य आमची राज्य शासननी पण केलेलं आहे आणि केंद्र शासननी पण केलेलं आहे. ब्रिमस्टोआर्टच्या प्रोजेक्टसाठी जवळजवळ 2100 कोटी तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगनी मुंबईकरांसाठी दिले होते. त्या पैशांचा गैरवापर सेने भाजपने केलेला आहे. त्यामधून काही खाल्लेले असतील किंवा जे कॉन्ट्रॅक्टर राज हे भाजपवाले म्हणतात, कॉन्ट्रॅक्टर राज, माफिया राज, सेनेला माफिया म्हणतात हे लोक. हा जो माफिया राज आलेला आहे त्यामध्ये भाजपाला स्वतःवर आरोप डावलता येणार नाही. ते सोबत सत्तेमध्ये राहिलेले आहेत. 50-50% सत्ता त्यांची राहिलेली आहे. अनेक कमिट्या त्यांच्याकडे आहेत. इम्प्रुव्हमेंट कमिटी, स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्य आहेत. आता मागच्या आठवड्यात जर तुम्ही बघितलं असेल तर 2 मिटिंगामध्ये यांनी जवळजवळ 1400 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट पास केले. म्हणजे एक दिवस मीटिंग 20 मिनिटं चालली, दुसऱ्या दिवशी मीटिंग 40 मिनिटं चालली. तर हे 20 मिनिट आणि 40 मिनिटांमध्ये हे लोक 1400 कोटीचे म्हणजे उपक्रम हे क्लिअर करतात. काय चाललंय मुद्दा असा ना की तुम्ही काय करता त्यावेळेला, तुम्ही काय करता त्यावेळेला हे 1400 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट. सप्राजी, तुम्ही काय करता त्यावेळेला, तुमचे नगरसेवक काय करतात, राष्ट्रवादी नगरसेवक काय करतात, त्याची चौकशीचं आम्ही आवाहन करतो. त्यावेळी चौकशीचा आम्ही त्या ठिकाणी आमच्या लोकांनी निदर्शन केले. पण हे लोक सत्तेमध्ये ह्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे म्हणून काही तिथे चालत नाही. बहुतेक काय होतो, सप्राजी, फक्त एकच तुम्हाला मी आठवण देतो, सप्राजी तुम्हाला एकच आठवण देतो की विधान विषय अतिशय गंभीर आहे. ठीक आहे सप्राजी, एकच फक्त आठवण देतो तुम्हाला की राज्यात तुमचं सरकार असताना मुंबई महापालिकेतल्या घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसच्याच आमदारांनी विधानसभेत चर्चा उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती आणि तुमच्या सरकारने ती मागणी फेटाळली. म्हणजे ज्या चौकशांचं तुम्ही आता बोलताय ते त्या चौकशा करण्याचे अधिकार तुमच्या सरकारलाही होते, पण त्यावेळेस तुम्ही तेही केलं नाही. त्यामुळे जसं जर ते सत्ताधारी म्हणून अयशस्वी ठरले असतील तर विरोधी पक्ष, प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्यात काँग्रेसही अयशस्वी ठरली, हे मान्य कराल की नाही? एमटीपीचे अध्यक्ष आले नाहीत, सांगतो जोडतो लगेच पुढे. मान्य करणार नाही. जे विरोधी पक्षाची भूमिका असली पाहिजे ती विरोधी पक्षाची भूमिकाची अंमलबजावणी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेत केलेली आहे. ते 3 तुमचे नेते ते बदलून एक टर्म मध्ये तुम्ही एक विरोधी पक्ष नेता खमका देऊ शकला नाही. अरे किती 3 नेते बदलले. मुळामध्ये तुमच्या जे नेते आहेत विरोधी पक्ष नेता बदलायचं की नाही कामं केली. अरे 5 वर्षात 3 बदलले तर काय त्यामध्ये त्यातलं नाही मुद्दा असा आहे सप्राजी, तुम्ही चौकशा केल्या नाही तुमचं सरकार असताना. तुम्ही आता तुम्ही म्हणता की यांनी एवढ्या मिनिटात 1400 कोटीचे प्रोजेक्ट तुम्ही हे केले. संदीपजी मुद्दा असा आहे संदीपजी की मला तुमच्याकडून नाही संदीपजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि तुम्ही जरा खरं प्लीज सांगा. म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो की नेमकं पालिकेत काय चालतं सांगा, कशा पद्धतीने प्रस्ताव पारित होता आणि फक्त पैसे काय सत्ताधाऱ्यांकडे जातात? मी तुम्हाला 2 गोष्टी इथे स्पष्ट करतो. एक जे मगाचपासून केशवजी ऐका तुम्ही जरा. बोला संदीपजी, पूर्ण ऐकतो, काळजी करू नका.
भारतीय जनता पक्षाची एक स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी 2 टीम बनवल्या, एक महापालिकेच्या बाहेरची टीम आणि एक महापालिकेच्या आतली टीम. महापालिकेच्या बाहेरच्या टीमचा एक अजेंडा दिलेला की जी गोष्ट होईल त्याला विरोध करायचा. आणि महापालिकेत जी स्थायी समिती आहे, आता किशोरीताई पण या स्थायी समितीमध्ये होत्या, या स्थायी समितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आता कचरा घोटाळा असेल, तुमचा नाले सफाई घोटाळा असेल किंवा अजून कुठला घोटाळा असेल, या सगळ्याच्या वेळेला विरोधी पक्ष म्हणून आम्ही असो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही जेव्हा जेव्हा आवाज उचलला, जे जे मुद्दे ते स्थायी समितीमध्ये मांडले की बाबा या ही कंत्राट पास केल्यामुळे अशा अशा पद्धतीचा घोटाळा होऊ शकतो किंवा हे कंत्राटदार अशा अशा पद्धतीचे टेंटेड कंत्राटदार आहेत. 2 गोष्टी आहेत, एक तर भ्रष्टाचार तुम्ही सुरू होण्यापासूनच रोखू शकता आणि दुसरी गोष्ट झाल्यानंतर त्याची चौकशी लावू शकता. होतं काय, जेव्हा आम्ही सांगतो की याच्यात भ्रष्टाचार होऊ शकतो, हे लूप होल्स आहेत आणि याला तुम्ही कंत्राट मंजूर करू नका, त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्षाचे जे नगरसेवक आहेत स्थायी समितीमध्ये हे एकत्र येतात आणि बहुमताच्या जोरावर तो प्रस्ताव पास करतात. पास झाल्यानंतर हेच लोक म्हणणार की जे आम्ही मुद्दे स्थायी समितीमध्ये मांडलेत त्याच मुद्द्यावर हे भारतीय जनता पक्ष बोलणार आणि मग मुख्यमंत्री चौकशी लावणार. म्हणजे तुम्हाला खरोखर भ्रष्टाचार रोखायचा आहे का तुम्हाला ती टेंडर पण पास करायची आहेत, त्याच्यातनं जो काय लाभ मिळवायचा तो मिळवायचा आहे, नंतर चौकशी लावायची आणि आम्ही कशा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत हे लोकांना दाखवायचं. म्हणजे ही अशी दुटप्पी भूमिका गेल्या 2 वर्षापासून, याच्या आधीचं मी म्हणत नाहीये, याच्या आधी दोघंही एकत्र होते, म्हणजे बाहेरही एकच बोलायचे आणि आतही एकच बोलायचे, पण विधानसभेपासून स्पेशली ही रणनीती वापरलेली आहे. आणि जर आम्ही तुम्हाला जेव्हा सांगत होतो मग तेव्हा ही टेंडर पास का करताय तुम्ही, याची उत्तरं भारतीय जनता पक्ष आजही देत नाहीत, याच्या आधीच्याही कुठल्या चर्चेत दिली नाही आणि ह्याच्या पुढेही देणार नाहीये, कारण त्याला ही चर्चेची उत्तरं त्यांच्याकडे नाहीच आहेत. ठीक आहे, उपाध्याय 30 सेकंद आहे. तुम्ही मला हे सांगा, संदीपजींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल तुम्ही पहिल्यांदा. मला असं वाटतं त्यावेळी ज्यावेळी प्रश्न उपस्थित केले, कारण आता शेवटी एक मिनिट संदीप, आता माझं पूर्ण होऊ द्या. असं मी ऐकून घेतलंय, मी चर्चा होऊ शकत नाही संदीप, नाही अशी काही चर्चा करेल मध्ये मध्ये चर्चा कशी करणार मला सांगा संदीपजी. असं संदीपजी, ज्या वेळी ही प्रश्न उपस्थित केले, मुळामध्ये भारतीय जनता पार्टी सातत्याने भ्रष्टाचार तो कुणीही केला असो त्याच्याविरोधात आवाज उठवतीये. आम्हाला ते मनसेची स्टाईली असेल, मनसेच्या 2 नगरसेवकात भांडण झालं होतं, तुम्ही सगळे एक नगर, आता हे ऐकून घ्यायचं नसेल असं आरडाओरडा करून संदीप आपलं खरं मनसेचं होत नसतो. संदीप ऐकून घ्यायची तयारी ठेवा जरा. आज स्थायी समितीची परिस्थिती अशी आहे, शिवसेना आणि भाजप आता उत्तर ऐकायचंच नाही, सगळं मनमानीपणे मनसेचा हाच तर प्रश्न आहे. विरोध केला त्याला, मनसेला वस्तुस्थिती कळतच नाही, हीच तर अडचण आहे, म्हणून तर कुठे टिकत नाही मनसेत. आता ऐकूनच घ्यायचं नाही तुम्हाला उत्तर तर कसं, तुम्ही बोलत असला तेच बोलतात संदीप मगापासून, काय करायचं सांग ना मला. उपाध्याय तुम्ही हे सांगा की तुम्ही प्रस्ताव कसे पास करून दिले. मी उत्तर मला संदीपजी त्यांच्याकडून उत्तर घेऊया, तुम्ही प्रस्ताव कसे पास करून दिले. मुळात असं आहे की ज्या वेळी हा प्रश्न उपस्थित आला त्यावेळी आमच्या नेत्यांनी उत्तर दिली आहेत. त्या प्रत्येक प्रकरणामध्ये हवी असतील तुम्हाला कात्रणं संदीपजी तुमच्या घरी कुरिअरनी पाठवतो. स्थायी समिती आता पुन्हा तेच संदीप, अरे उत्तर अहो विरोध करण्याची तुम्ही बाहेर उत्तर देता का तुम्ही स्थायी समिती त्याबद्दल रेकॉर्ड सुद्धा काढून ते सुद्धा तुमच्याकडे पाठवतो संदीपजी, काही चिंता करायची कारण नाही. तुमच्याकडे माहिती तेही पाठवतो तुमच्याकडे मी, काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही मनसेकडे स्थायीचं रेकॉर्ड नसेल, तुम्ही नसाल खरं सगळ्यात जागृत नगरसेवक, पण नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे, मी तुम्हाला पाठवतो ना, पाठवतो ना, तेव्हा तिथे तुम्हाला माहिती मिळेल, त्याची चिंता करू नका तुम्ही. आता ऐकून घ्या ना, त्या ऐकून घ्यायला तयार नाही, सगळं स्वतःच खरं. संदीपजी सगळं स्वतःच. संदीपजी उपाध्याय तुम्ही नंतर एकमेकांना कुरिअरने रेकॉर्ड्स पाठवा, पण नाही तुमच्याकडे पाठवतो अभिजितजी मी रेकॉर्ड, नाही मिनिट्सवर आहेत स्थायी समितीच्या ती रेकॉर्ड. संदीपजी एक सेकंद, नवाब मलिकजी बोला. हाफिजी, हा बोला. असं आहे की आता उपाध्येजी सांगताय की वेळोवेळी ते विरोध करत राहताय. माझं एकच म्हणणं आहे की मुंबईमध्ये रोडमध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर जे ठेकेदार होते त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आला. जयकुमार नावाचे एक ठेकेदार आहे, त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर त्याच ठेकेदारांना हजारो कोटीचे MMRD ज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री स्वतः आहे ते ठेका कसा देण्यात येते. ते काळे यादीत असणारे जे ठेकेदार आहे
त्यांना नागपूर महानगरपालिकेचे ठेके कसे देण्यात येत आहे? म्हणजे हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा पक्ष आहे. काळी यादीमधले ठेकेदार, जिथे भाजपची सत्ता आहे नागपूर तिकडे ठेका देणे, जे MMRDA ज्याचे अध्यक्ष होता मुख्यमंत्री त्यांचा खाता तिकडे कामा देणे. म्हणजे इतका चांगला लढा भ्रष्टाचाराच्या विरोधात हे भाजप लढते, याच्या हा सगळे उदाहरण आहे ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा 30 सेकंदात आणि आशा करतो मध्ये कोणी बोलणार नाही. असं आहे की या प्रश्नाची उत्तर आणि या विषयावरती सविस्तर चर्चा चॅनलवरनं पण झाली आणि MMRDA, मी काय MMRDAचा प्रवक्ता नाही, एखाद्या MMRDA क्लिअर करेल, पण MMRDAनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं की मुळामध्ये या सगळ्या संस्था वेगळ्या आहेत आणि एका संस्थेचे नियम दुसऱ्या संस्थेला लागू होत नाही नसतात. नाही, एक हे चोर clear केलं राज्यात होतं. MMRDA मध्ये गेला तर महापालिका सावकार होत independent नाही. संस्था आहे. महापालिकेचे नागपूर गेला तर contract चे सावकार नियम, होत नाही. अहो, महापालिकेचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये contract चे मुंबई नियम आहे आणि MMRDA चे मुंबईतला contract चे नियम लुटारू हे नागपूरमध्ये वेगळे स्वच्छ आहेत झाला. बाबा. तुम्हाला माहिती- मुंबईचा बाबा, लुटारू मी सांगतो MMRDA तुम्हाला. मध्ये स्वच्छ झाला. हे म्हणजे चर्चा तुमचे clear केलंय हात किती त्याच्यामध्ये. गुंतलेले त्यामुळे याच्यातून हात सिद्ध होत गुंतलेला आहे. प्रश्नच येत नाही. काय उपाध्यक्षजी तुम्ही सांगताय? म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रात नाही काय? प्रत्येक इंडिपेंडेंट काय तुम्ही संस्था आहे, सांगताय? त्यांचे निर्णय, म्हणजे त्यांचे लुटारू नियम आहेत. या मुंबईतला त्याच्यामुळे लुटारू MMRDAचा लुटारू असू अहो, शकतोय. जे कोणी लुटलेले असतील मुंबईतला त्यांना लुटारू शिक्षा नागपूरमध्ये होईल. पण लुटू शकतोय. 70,000 पण या कोटीचा तुमच्या सिंचन हातात घोटाळ्यात असणारी राष्ट्रवादीचे काय सत्ता, काय आता पुढे होत आहे ते सगळे दिसतंय. लुटारू त्यांच्याशी 2 तुमच्या आमदार राष्ट्रवादीचे साठालोट ऑलरेडी आहे. अटकेत गेले. तुम्ही छगन भुजबळ भ्रष्ट आत लोकांचे आहेत. संरक्षक दुसरे आहात. त्यामुळे आणि भ्रष्टाचारावरती तुम्ही हे राष्ट्रवादीने बोलावं. सांगू नका. ज्यांचे ठीक आहे, आमदार MMRDA दोन अटकेत आहेत. आपल्याकडे- काही जणांच्या नागपूर चौकशा वेगळी सुरू आहे. आहेत. मुंबई या वेगळी राष्ट्रवादीने आहे. बोलावं असा भ्रष्टाचारावरती. बोलून पडवाद काढता आणि येत जो नाही. कुणी असेल, या कुणीही लुटारू असेल, पुन्हा कामकाजमध्ये सांगतो, ठीक आहे, भ्रष्टाचार करणारा कुणीही असेल त्याची गय केली जाणार नाही, त्याची चौकशी होईल. नियम आहे का? उपाध्यक्षजी आणि नवाब मलिकजी, संदीपजी थोडंसं आपण थांबूयात. आपल्याकडे आत्ता एक छोट्याशा ब्रेकची वेळ आहे. अभय देशपांडेजी खूप मगापासून ते बघतात आणि फक्त हसतात. मुद्दा असा की हा जो सगळा खेळ आहे याच्यामध्ये किशोरीताई तुमच्याकडे मी 30 सेकंदासाठी येतोय. ब्रेकच्या पूर्वी ह्या सगळे प्रस्ताव पास करताना तुम्ही स्थायी समितीत होता, भाजप तुमच्या सोबत होती की नव्हती, इतकाच छोटासा प्रश्न आहे. भाजप तर राहणारच ना सोबत, कारण मुळामध्ये सत्तेमधला जो पक्ष असतो त्यांची सत्ताधारी म्हणून मोठी फळी असते. त्यामुळे भाजपचे 7-8 आमचे बाकीचे असं म्हणून तो पक्ष मग त्यांनी विरोध केला होता त्यावेळेला हे सगळे नाही. प्रस्ताव पारित मुळामध्ये आता त्यांनी त्यांचंच उत्तर देऊन टाकलं, ते बरं झालं की प्रत्येक वेळेला प्रत्येक संस्थेला हा जो वेगळा आहे, मग MMRD वेगळं आहे, व्यक्ती एक जरी असली, काम एक जरी असलं तरी इथलं काळं काम तिकडे ते पांढरं करणार ह्याचं उत्तर दिलं. त्याच्यामुळे हे सगळे आरोप या वेळेला संपून जातात असं मला वाटलं. कारण म्हणजे ह्यांचे फक्त आरोप आहेत, सिद्ध होणं शक्य नाही. कारण ती व्यक्ती महापालिकेतनं उठली, मुंबईतनं नागपूरमध्ये जाऊ शकते, बाकी जिथे जिथे यांचा पक्ष आहे तिथे ते लोक त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात. ठीक आहे. फक्त मुंबईमध्ये करतो ना, मग ते शिवसेनेला ठीक आहे, बेकार आहे म्हणजे म्हणून असं होत नाही. असं होत नाही. जे आहे ते शिवसेना स्वीकारायला पाहिजे. भाजप शिवसेनेच्या सोबत होती. याचं उत्तर मी उपाधी 1-2 सेकंद आता 2 सेकंद थांबा. अभय देशपांडेची मुद्दा असा की तुम्ही बराच वेळ हे सगळी चर्चा ऐकताय. हे सगळं राजकारण बघितल्यानंतर मुंबई पालिकेबद्दल आपण बोलतोय, जिचा अर्थसंकल्प जवळपास 35,000 कोटीपेक्षा जास्त, 37,000 कोटीचा अर्थसंकल्प आहे गेल्या वर्षीचा. म्हणजे जे आकडेवारी त्याच्यानुसार 37,052 कोटीचा अर्थसंकल्प, 1,000 कोटी कोस्टल रोडसाठी दिलेत, हेल्थसाठी 3,693 कोटी रुपये दिले. मुद्दाम आकडे सांगतोय की लोकांना कळायला पाहिजे की पैसे कुठे खर्च झाले. रस्त्यासाठी 2,806 कोटी रुपये दिले, तरी मुंबई तशीच आहे. आणि आता या राजकारणातून, या सगळ्या भांडणातून, म्हणजे आता याला भांडणच म्हणतो कारण दुसरा एखादा शब्द वापरला त्याच्यावरती आक्षेप येऊ शकतो, तर या सगळ्या भांडणातून लोकांना काय मिळणार आहे? आता लोकांचं तर प्रत्येक वेळेस आपण बघितलं असेल, ज्या स्टँडिंग कमिटीला आपण अंडरस्टँडिंग कमिटी म्हणतो, ते का म्हणतो? म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जसं मगाशी संदीपजी म्हणले की ते त्याचे हे मिनिट्स पाठवतो. म्हटलं खरंच मागच्याच वेळेस ज्यावेळेस रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल चर्चा झाली त्यावेळेस आपण तेच म्हणलं होतं की या ठेकेदाराला ठेका देताना त्या स्टँडिंग कमिटीमध्ये कोणी हे प्रपोजलला मान्यता दिली त्या सगळ्यांची नावं येऊ द्या, ती खुली करा कागदपत्र एकदा. म्हणजे मुंबई खड्ड्यात जर जात असेल तर त्या खड्ड्यात जायला कोण जबाबदार आहे एकदा येऊ द्या ना. अदरवाईज काय होतं की प्रत्येक वेळेस अशी भांडणं होतात, मग यातला बेबनाव कुठला आहे आणि बनाव कुठला आहे हे लोकांना कळत नाही. तर याला जर जबाबदार असतील तर मला वाटतं की दोन्ही बाजूची लोक जबाबदार असतात. आज मुंबईच्या संदर्भात भाजपाचे जे आक्षेप आहेत त्यांना भाजपाला आक्षेप घ्यायचा अधिकार आहे की नाही हा भाग वेगळा आहे, परंतु जे आक्षेप आहेत ते आक्षेप तर खरे आहेत.
फक्त ते त्याचं पितृत्व स्वीकारायला तयार नाहीत की आम्ही पण त्याला तेवढेच जबाबदार आहोत. त्यांनी सांगावं ना की जो कारभार झाला तो आमचा एकट्याचा नव्हता, आघाडीचं राजकारण होतं, युतीचं राजकारण होतं, आमच्या काही मर्यादा होता, आमच्या चुका झाल्या, त्या आम्हाला बदलायच्यात. पण या चुकाला आमचं काहीच जबाबदार नाही, आम्ही कुठेही त्याचं पाप घ्यायला तयार नाही. ही जी भूमिका आहे, मला वाटतं की याच्या भूमिकेतून फक्त आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे काही निघणार नाही आणि लोकांच्या पदरात काही पडणार अतिशय महत्वाचा मुद्दा. ही सगळी चर्चा मधल्या सगळ्यात एका टप्प्यामध्ये 20-25 मिनिटाच्या मुद्दाम ही सगळी चर्चा घडवू दिली भ्रष्टाचारावरची. त्याचं कारण असं आहे की हा सगळा मुद्दाच, कारण या युतीचं सगळं भवितव्यच या एका शब्दाभोवती फिरतंय, भ्रष्टाचार आणि पारदर्शीपणा. तर या सगळ्या वादासकट, या सगळ्या आरोप प्रत्यारोपांसकट, या सगळ्या मोठमोठ्या आकड्यांसकट हे युती करणार आहेत का? पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ABC. तर मुंबईकर कोणाला कौल देणार या विषयावरती चर्चा चालू आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी भ्रष्टाचारावर प्रचंड गरमागरमी झाली. पण मुद्दा असा आहे किशोरीताई की आता तुमच्याकडे येतोय, आता आपल्याकडे वेळ खूप थोडा आहे, त्यामुळे टू दी पॉईंट बोलावं लागेल. आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांसकट, या सगळ्या घोटाळ्यांच्या आणि या सगळ्या आरोपांसकट तुम्ही युती करणार आहात का भाजपशी? मुळात म्हणजे उद्धवजींनी त्या दिवशी पण सांगितलं आणि आजही सांगतायत की आम्ही मुळात कधीच नकारात्मक नव्हतो, आम्ही सकारात्मकच होतो आहोत. पण प्रत्येक वेळेला आरोप प्रत्यारोप करणाऱ्या लोकांनी ठरवावं आता त्याचं काय करायचं ते. पक्षप्रमुखांनी आमच्या सांगितलंय की बाबा मी सकारात्मक आहोत, आता त्यांचं जे आहे ते भाजपाने ठरवावं. पारदर्शकपणाच्या मुद्द्यावरती पारदर्शकता पण आता आपल्याला दिसली ना, आणि आम्ही तर सांगतोय की आम्ही तर पारदर्शकता आहोत, आमच्याकडे कुठेही लपून छपून काय व्यवहार नाहीयेत. त्यामुळे नेमका कशामध्ये पारदर्शकता हवी ती त्यांनी सांगावी. कारण आज जर आपण पाहिलंय, जे राज्य आणलंय त्याच्यामध्ये अनेकांनी आरोप केलेत की सगळे गुंडा पुंडा आणून राज्याच्या हे बनवलंय. मग ती पारदर्शकता आहे का? आणि जर ती तशी असेल तर त्याचे उत्तर पण त्यांनीच द्यावे. केशवजी, आता हे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत, तुम्ही दोन्ही पक्ष सत्तेमध्ये राज्यामध्ये एकत्र आहात, केंद्रामध्ये एकत्र आहात, लोक तुमच्याकडे बघतात. तुम्ही जर निवडणुकीला असे भांडता आणि मग गरज म्हणून एकत्र येता आणि मग सत्तेत आल्यानंतर एकमेकांशी भांडी वाजवत राहता 5 वर्ष, त्याच्यामध्ये लोकांचं नुकसान होतं. तुम्ही स्पष्टपणे एकत्र का राहत नाही किंवा वेगळे तरी का होत नाही? 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्ष आम्ही एकत्र होतो. विधानसभेला सुद्धा तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. 151चा जो एक आग्रह होता आणि आम्ही किती 125, 112 मी तुम्हाला सगळ्या परत रिपीट करत नाही. ठीक आहे. त्यामुळे तो आग्रह न सुटल्यामुळे पुढचं सगळं रामायण घडलं आणि भारतीय जनता पार्टी 122 पर्यंत गेली. आता यावेळेचा तुमचा आग्रह किती जागांचा आहे? असं आहे की शेवटी असं आहे की जागा चर्चा करताना शेवटी नव्या सगळ्या बदलल्या समीकरणांचा विचार करून ते नवी समीकरणं स्वीकारावी लागतील की राजकीय ताकदी बदलतात महाराष्ट्रातल्या, त्या स्वीकाराव्या लागतील. आणि त्या स्वीकारून ज्यावेळी चर्चेत आपण बसू त्यावेळी ती खरी सकारात्मक दिसेल. तुम्ही ज्या जागा मागणार आहात त्या वाढलेल्या ताकदीनुसार मागणार आहात, मोठा भाऊ म्हणून मागणार आहात का छोटा भाऊ म्हणून मागणार आहात? प्रश्न असा आहे की शेवटी राजकारण ज्या पद्धतीने बदललंय, भारतीय जनता पार्टीची ताकद महाराष्ट्रात सगळीकडे वाढली आहे. मुंबई सुद्धा या क्षणाला आम्ही एक आमदारांचा जास्त शिवसेनेपेक्षा, त्यामुळे स्वाभाविकपणे दोघांनाही सन्मानजनक तोडगा निघावा ही आमची अपेक्षा आहे. आणि त्यात गैर असण्याचं कारण नाही. सन्मान कशात वाटतो? समान जागा वाटपात सन्मान आहे का? कमी नाही, असं आहे की आकडा इकडे म्हणजे अट्टाग्रह जर कोणी ठेवला, जो 151चा अट्टाग्रह दुराग्रह ठरला होता, तसा आग्रह कोणी ठेवला नाही तर नक्की चर्चा सकारात्मक होईल आणि दोघांनाही सकारात्मक असणारा, सन्मानजनक असणारा तोडगा निघेल अशी आशा आहे आम्हाला. किशोरी, तुम्ही आकड्यांवरती नाही आहेत ना यावेळेला? आकड्यांचे खेळ आम्ही कधी खेळलोच नाहीये. आम्ही वास्तवमध्ये आहोत, आम्ही वास्तवमध्ये आहोत. आणि हे जर विधानसभेचं उदाहरण देत असतील तर विधानसभेमध्ये सगळी फौज, मग राजस्थान असेल सगळं, म्हणजे ग्रामपंचायती पर्यंतची लोक निवडणूक गुंडा पुंडा घेतलात आणि शिवसेनेचा इतिहास काढायचा का? काय कोणाच्या कोणाकडे गुंड काय ताई चर्चा? 63 शिवसेनेचा इतिहास काय काढायचा का? आपण स्वकीय आणले आमच्यातल्या, आम्ही कोणाला शिवसेनेने घेतले बाहेरची माणसं सांगायची का नाव काढू का? मी बाहेरच्या आमदारांची नाव शिवसेनेतल्या मला ती काढायची नाही चर्चा. शिवसेना वातावरण आपलं चांगलं ठेवायचं. शिवसेनेतलं बाहेर किती आमदार घेतले सांगतो मी. आता जो विधान परिषदेचा विदर्भातला घेतला तुम्ही, केशवजी चर्चा सुरू करण्याआधी विदर्भातला आमदार जो केला केशवजी अचानक नेऊन केला, त्यामुळे शिवसेनेतली नावं मला अशी काढता येईल बाहेर अचानक केली. केशवजी, लोक असं विचारतील की टीव्हीवर इतके म्हणतात तर तुम्ही कसं काय होणार? असं होणार ना की तुम्ही कसे एकत्र येणार, असं लोकांना प्रश्न पडायला म्हणून म्हणलं की आमची सप्राजी मुद्दा असा आहे की तुम्ही या सगळ्या तुम्ही तर वेगवेगळे लढणारे जाहीर केले, राष्ट्रवादीने तर आपले 45 उमेदवार आधीच जाहीर केलेले आहेत, तर विरोधक विस्कटलेले दिसले तर हा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल असं वाटत नाही का तुम्हाला?
नाही, तसं मला वाटत नाही फायदा होणार आहे. कारण काँग्रेस पक्षांचे जे विषय आहेत ते भ्रष्टाचारचे विषय आणि जी आमची संघटनेची यंत्रणा आहे ती यंत्रणा काम करणारी आहे. राष्ट्रवादी संघटनेची यंत्रणा वेगळी आहे आणि त्यांचे विषय जे आहेत ते पण ते तसेच विषय असतील. तर आपापल्या जे संघटनेच्या मार्फत जो नेटवर्क आहे त्या संघटनेच्या मार्फत आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचून आणि सेने आणि भाजपचा जो 21 वर्षाचा भ्रष्टाचार आहे ते मोडून काढू आपण आणि लोकांना हे विचारू की आता हे पारदर्शकाची वार्ता करतात तर हे आजपर्यंत का सत्तेत आहेत, भाजप सत्तेमधून बाहेर का पडली नाही किंवा सेना का सत्ता सोडत नाही दिल्लीची किंवा राज्याची, ते त्या प्रश्न महाराष्ट्रात राज्य केलं 60 वर्ष. ठीक आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला लुबाडलात, लुटलात. ठीक आहे किशोरीताई मुद्दा असा आहे अरे 60 वर्ष सोडा, 60 वर्ष जे केला ते तुम्ही 600 वर्ष करू शकत नाही सेनेचे लोक. इतका भ्रष्टाचार 600 वर्ष कुणीच करणार नाही. बरोबर आहे, 600 वर्ष सुद्धा कुणी भ्ष्टाचार करू शकणार नाही जो 60 वर्षात काँग्रेसने केला. वेळेची शेवटचा 1 मिनिट उरलाय. मला थोडंसं बोलू द्या. असं मला मोदींसारखं करायला लावू नका, मला कोणी बोलू देत नाही असं म्हणायला लावू नका मला तुम्ही. थांबा सप्राजी थांबा. या चर्चेमध्ये मला मोदींसारखं असं म्हणायला लागू नये की मी चर्चा कंडक्ट करतोय मला कोणी बोलू देत नाही असं होऊ नये. 30 सेकंद आहे. पूर्ण समर्थन आहे तुम्हाला. नवाब मलिक जी, मुद्दा असा आहे विस्कटलेले विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा फायदा होईल. या सगळ्यामध्ये तुम्हाला भविष्य काय दिसतं राष्ट्रवादीचं? शेवटची 30 सेकंद. 2007 आणि 2014 तीनदा आम्ही निवडणुका लढलो. 2 आणि 7 मध्ये वेगळे लढलो. 12 साली आम्ही एकसंघ लढलो. आम्ही 13, 14, 13 आमच्या आकडा वेगळा लढून किंवा एकसंघ लढून काही वाढलेला नाही. यावेळी परिस्थिती अशी आहे की सेना भाजप काही बोलताय की आमची बोलणी सुरू आहे, यांचं ठरलेलं आहे, पोपट मेलेले आहे. ठीक आहे, जाहीर कोण करणार हे आता ते वाट पाहत आहे. ठीक आहे. आता सेना भाजप वेगळी लढली, जरी आमची 45ची यादी जाहीर झालेली आहे, आणखीन यादी आम्ही जाहीर करू. यावेळी आमच्या 14चा जो आकडा आहे त्याच्यातून त्या संख्येमध्ये वाढ निश्चित होणार आहे. आता यांची चर्चा बिर्चा पोपट मेलेला आहे. ठीक आहे, जाहीर कोण करणार याची ते वाट याची वाट पाहते. संदीप देशपांडेजी, शेवटची 30 सेकंद. असा विषय आहे की यांची युती हो न हो हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण शिवसेना भाजपची गेले 20-25 वर्ष सत्ता मुंबईमध्ये आहे. त्यांनी केलेली कामं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये गेल्या 5 वर्षात केलेली कामं आणि 5 वर्षात विरोधी पक्ष म्हणून आम्ही मुंबईत केलेली कामं याचा कंपॅरिझन आम्ही जेव्हा लोकांसमोर ठेवू तेव्हा सुज्ञ लोक निश्चितपणे आज नाशिकमध्ये आम्ही केलेले रस्ते, शिवसेनेने लावलेली रस्त्यांची वाट, ताई मी तुमच्यामध्ये बोललो नाही, ताई मी तुमच्यामध्ये बोललो नाही, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, एवढं मिरच्या जमवायची गरज नाहीये. आम्ही केलेली कामं आणि त्यांनी लावलेली मुंबईची वाट या दोन्हीची कंपॅरिझन आम्ही लोकांसमोर ठेवू आणि निश्चितपणे लोक आम्हाला त्याचा कौल देतील. ठीक आहे, शेवटचा मुद्दा, मराठीचा मुद्दा या सगळ्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बाद ठरलेला आहे. तो कुठेही चर्चेला जात नाहीये. डिमॉनिटायझेशन नंतर तोही मुद्दा सगळ्यात मोठा केंद्रस्थानी आलेला आहे. त्याच्यावरती भाजपला सगळ्यात मोठं समर्थन मिळताना दिसतंय आणि ही सगळी वादावादी, हा सगळा भ्रष्टाचार आणि ही पारदर्शकतापणा या निवडणुकीकडे अभय देशपांडे तुम्ही कसं बघता? शेवटचा 1 मिनिट. मला वाटतं की या निवडणुकीमध्ये मूलभूत प्रश्नावर चर्चा झालेली कुठल्याही राजकीय पक्षाला नकोय. ही निवडणूक काहीतरी भावनिक आरोप प्रत्यारोपाच्या रणधुमाळीमध्ये सगळे पक्ष लढवतील. बेसिक इश्यूजवर चर्चा होणार नाही आणि नेहमीप्रमाणे आता जे आपण साधारणतः डिबेटमध्ये जे स्वरूप राहिलं तेच प्रचाराचं स्वरूप असेल. प्रत्येक जण साधारणतः म्हणजे अजेंडा घेऊन जाण्यापेक्षा समोर म्हणजे वाटाघाटीचा जागांचा प्रश्न आहे का नाही, म्हणजे केशव उपाध्यायांनी शेवट केला की सन्मानजनक तोडगा निघाला तर वाटाघाटी होतील. मग पारदर्शकतेचा जो सुरुवातीला घेतलेला विषय होता तो कुठे गेला? पण मला वाटतं की आता सगळ्यांच्या भूमिका ठरलेल्या आहे आणि राजकीय आरोप प्रत्यारोप याची रणधुमाळीत मूलभूत विषय या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे हरवलेले दिसतील. साधारणतः तरी आज तरी तेच चित्र आहे. नक्कीच, म्हणजे महाराष्ट्राने गेल्या 1 तासात जे बघितलं ते पुढचा महिनाभर बघण्याची तयारी ठेवली पाहिजे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे, मुद्देसुद्ध बोलणे ही संवाद कला. तर पुढच्या महिनाभरात तुम्ही काय समजून घ्यायचं ते थोडक्यात समजून घ्या. ह्या सगळ्या नेत्यांच्या वर्तनावरून, त्यांच्या विधानांवरून. तुम्ही सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा ABP न्यूज.